बापूंनी आणि विजयकुमार देशमुख यांनी सगळ्यांनी मिळून एक गोष्ट करायला पाहिजे. त्यांना लोकांनी जेवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलेलं आहे, तेवढा न्याय त्यांनी महापालिकेला द्यायला. दिला पाहिजे आणि महापालिकेचा कारभार चांगला करून दाखवला पाहिजे. या दोघांच्या मतभेदामध्ये ते महापालिकेचं एवढं सोलापूरचा विकास पण मागच पडला तसा. सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीतून झाल्या योजना, परंतु 5 वर्ष अंदाजपत्रकच नाही, नाही. सिटी बस नाही. सोलापूर शहर या बाबतीत फार महाग पडलेलं, स्वच्छ सुद्धा नाही सोलापूर, तुम्हाला दाखवतो नाही. तर ह्या गोष्टीत नगरपालिकेची छोटी काम काय असतंय, लाईट, पाणी, वीज, स्वच्छता. रस्ते, स्वच्छता, ह्याच्यावर लक्ष द्यावं. सुशील कुमार शिंदेने मागे काय सांगितलं, 1984ला पाईपलाईन जी आणली की नाही उजनी टू सोलापूरने, ते म्हणले की लोकांची गरज पाणी ही असते. बरोबर. त्यावेळेस भाजपने खूप विरोध केला होता त्या पाईपलाईनला. तुम्ही नसाल त्यावेळेस, लहान असाल, 84 गोष्ट आहे. एवढी टीका की तुम्ही महापालिकेला बरबाद करायला चाललात, तुम्ही कर्जबाजी करायलात, काही ह्या पाईपलाईनची गरजच नाही. पण ते सोलापूर आता टिकले ते त्या पाईपलाईनवर. ते पाणी आता कमी पडायला लागलंय.